नमस्कार, आप देख रहे हैं द पब्लिक न्यूज 24। मैं हूं आलोक शुक्ला। महाराष्ट्र के लिए आज का दिन बेहद खास है क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राज्य को 3 नई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनों का तोहफा दिया है। आइए विस्तार से जानते हैं इन ट्रेनों के बारे में। महाराष्ट्र के लिए 3 नई वंदे भारत एक्सप्रेस। राज्य के यात्रियों को अब 3 और वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनों की सुविधा। कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळतात आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं। सर, शहरामध्ये 3 फायरिंगच्या घटना झालेल्या आहेत। सर, धनगर बाबतीचे काही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवतंय त्यांना कळत नाही। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत। सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला विचारतात। काही राजकारण आहे त्याच्या मागे? पुण्यात फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत 3 मागच्या 36 तासामध्ये। कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही। तुम्ही बघितलाय, तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो। नाही तुम्ही वेगळं ठोकून मला बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहे। गुंडे जे आहेत शहरातील गजामागे असं आहे बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं। आता इथे इतके लोक आहे, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं। माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे। जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे। आम्ही लवकर